किचनमध्ये बघा सतत आपण मिक्सरचा वापर करतो आणि मिक्सरमध्ये जर चुकून काही सांडलं गेलं तर काय होतं की त्याच्याकडे आपण लक्ष नाही दिलं तर हे अशा पद्धतीने मिक्सर खराब होतो। तर फक्त कोलगेटचाच वापर करून तुम्ही तुमचा कितीही जुना खराब झालेला खूप दिवस जरी या मिक्सरला तुम्ही साफ केलं नसलं तरी सुद्धा अगदी फक्त एक कोलगेट वापरून तुम्ही हा मिक्सर तुमचा नव्यासारखा स्वच्छ करू शकता। पाहू शकता आता आतमध्ये यामध्ये काहीतरी सांडलं गेलेलं असेल आणि ते लवकर लक्ष दिलं नसल्यामुळे हे पूर्ण काळं झालेलं आहे। आता हे साफ करायचं म्हटलं तर हा वरच्यावर आपण मिक्सर साफ करतो पण हा जो आतला भाग आहे यामध्ये हात व्यवस्थित जात नाही आणि ते साफ करायला मग थोडं त्याला अवघड जातं। तर फक्त तुम्हाला इथं कोलगेटचा यूज करायचा आहे आणि कोलगेटच्या मदतीने तुम्ही हे तुमचं मिक्सर इझिली नव्यासारखं स्वच्छ करू शकता। तर असा एखादा जुना ब्रश आहे त्याला थोडंसं अशा पद्धतीने मी कट करून जॉईंट केलेला आहे आणि हा मिक्सर साफ करण्यासाठी बऱ्याच वेळेला ह्या ब्रशचा मला उपयोग होतो। तुम्ही पण किचनमध्ये किंवा घरामध्ये तुमच्या जुना ब्रश असेल तर तो अशा पद्धतीने एकदा तयार करून ठेवला तर तुम्हाला पण ज्यावेळी मिक्सर साफ करायचा असेल त्यावेळी बऱ्याच किचनमधल्या अवघड गोष्टी साफ करायच्या असतील त्यासाठी यूज करू शकता। तर सुरुवातीला कोलगेट असं सगळीकडे मी आतल्या बाजूने लावून घेतलं आणि हवं असेल तर अगदी थोडंसं पाणी तुम्ही तिथं चमच्याभर पाण्याचा सुद्धा यूज करू शकता आणि नंतर असा एखादा स्क्रबर घ्यायचा आणि त्यावर ते थोडंसं कोलगेट घेऊन हे आता बाजूच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला हे सगळीकडे घासून घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर मिक्सर बरोबर ही जी मिक्सरची वायर असते ती सुद्धा बघा खराब झालेली असते तर ती सुद्धा आपल्याला ह्याच कोलगेटने साफ करून घ्यायचे। तर कोलगेटने फक्त कोलगेट जरी तुम्ही यूज केलं तर ह्या मिक्सर किंवा अशा पद्धतीचे बघा आपले किचनमध्ये जे स्विच बोर्ड असतात ते सुद्धा कोलगेटने छान स्वच्छ होतात। तर आतल्या बाजून पण आता हे व्यवस्थित आता जेवढं तुम्हाला घासता येते तेवढं सुरुवातीला घासून घ्यायचं जेवढं हाताने आपल्याला इझिली घासता येते आणि जे राहिलेले डाग आहेत ते आपण नंतर परत काढून घ्यायचे आहेत। तर बघा अशा साईडचं हे सगळं व्यवस्थित असं मी साफ करून घेतलेला आहे आणि हा जो वरचा भाग दिसतोय ना त्यामध्ये अगदी थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे आणि आता याला असं कोलगेटनं ब्रशच्या मदतीने हे परत एकदा आपल्याला घासून घ्यायचं आहे। तर मिक्सरच्या ह्या ज्या बाजूच्या ज्या खाचा दिसतात बघा तुम्हाला यामध्ये जर पाणी गेलं तर आपलं मिक्सर बंद पडू शकतो। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जर इथं मिक्सर घासण्यासाठी किंवा धुण्यासाठी जर साफ करण्यासाठी पाण्याचा वापर करणार असाल तर जास्त प्रमाणात तर त्या ठिकाणी तुम्हाला जी टेप येते चिकटपट्टी असते ती लावून घ्यायची आहे। त्यामुळे काय होतं की पाणी यामध्ये जाणार नाही आणि मग आपला मिक्सर सुद्धा खराब होणार नाही। तर जास्त थोड्याशा पाण्याचा यूज केला तर मिक्सरच्या आतमध्ये पाणी नाही जाऊ दिलं पण ती घासताना किंवा स्वच्छ करताना काळजी घेतली तर मिक्सर मग आपला खराब होणार नाही। त्याच पद्धतीने बघा हा जो खालचा पाठीमागचा म्हणजे खालचा भाग असतो तो सुद्धा भरपूर प्रमाणात असं चिवट डाग याच्यावरती सुद्धा जमा झालेले आहेत ते सुद्धा ह्या घासणीच्या मदतीने कोलगेटच घ्यायचं यावरती आणि हे घासून घ्यायचं। तर ही बघा खालच्या साईडची जी जाळी असते ती सुद्धा आणि त्या जाळीमध्ये जर कचरा तुम्हाला दिसला किंवा धूळ आहे असं वाटलं तर तुम्ही ब्रश घेऊ शकता एखादा आणि त्या ब्रशच्या मदतीने ह्या खालच्या जाळ्या सुद्धा साफ करू शकता। त्याचबरोबर हे जे मिक्सरचे पाय असतात बघा याला रबर आहे आणि ते बऱ्यापैकी इथं सुद्धा चिकट होतं तर हे सगळं आपल्याला कोलगेटनेच साफ करून घ्यायचं आहे। असं एकदा असं सगळं घासून घेतलं की आता फक्त ओल्या नॅपकिननं पुसलं तरी तो स्वच्छ होऊन जातो। तर सुरुवातीला ही जी पिन आहे ते आपल्याला पूर्ण पुसून कोरडी करून घ्यायची आहे आणि मिक्सर साफ केल्यानंतर स्वच्छ ज्यावेळी आपण करतो तो लगेचच मिक्सर लावायला जायचं नाही थोड्या वेळासाठी किंवा एक अर्ध्याभरासाठी तर तो असाच साईडला ठेवून द्या। फॅन खाली ठेवा किंवा उन्हामध्ये जरी एक 5-10 मिनिटं ठेवलं तरी तो म्हणजे चुकून थोडंफार जरी पिनला वगैरे पाणी लागलं असलं तर आपल्याला करंट लागण्याची भीती असते त्यामुळे लगेचच चालू करू नका। तर आतल्या बाजूने पण बघा जेवढं शक्य होतंय तेवढं ह्या ओला नॅपकिन करून घ्यायचा तर 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून पिळून परत अशा पद्धतीने याने पुसून घ्यायचं आहे। तर बघा बऱ्यापैकी आतली जी घाण होती ती निघालेली आहेत। आता ज्या खाचा दिसतात बघा त्या आपल्याला साफ करून घ्यायच्या आहेत। तर पाठीमागच्या साईडनं सुद्धा हे क्लीन करून झालेलं आहे
आणि बऱ्याच वेळा मिक्सर लोड आल्यानंतर हे बटन आत जातं, जे रेड कलरचं दिसतंय ना ते परत तुम्ही ऑन केलं तर तुमचा मिक्सर बंद पडलेला सुद्धा म्हणजे ऑनवर आल्यानंतर म्हणजे लोडवर आल्यानंतर आपोआप होतं, तर ते ऑन केल्यानंतर परत तुमचा मिक्सर चालू होतो. आणि मिक्सरला ह्या बघा छोट्या खाचा आहेत ना, त्यामध्ये असे सुरी मी घेतलेले आणि हा जो ओला नॅपकिन आहे तोच यामधून असा फक्त फिरवून घ्यायचा. यामध्ये असलेली चिकट धूळ असते, चिकट लेअर थोडीफार जमा झालेली असते, ती सुद्धा अगदी इझिली यातून निघून येते. तर मिक्सरच्या बघा चारी बाजूला अशा ह्या ज्या आता तुम्हाला खाचा दिसतात साफ केल्यानंतर अगदी छान क्लीन होतात. यामध्ये जो मिक्सरमध्ये चिकटपणा जमा झालेला असतो तो सगळा निघून येतो. तर बघा आणि अजून साईडच्या बाजूने असं तुम्हाला कुठं वाटलं की यावरती चिकट लेअर जमा आहे तर ते अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. तर 90% आपला मिक्सर हा साफ झालेला आहे. आणि आता थोडंफार आतल्या साईडला राहिलेलं आहे ते आता आपल्याला पण टूथपिक असते बघा आपल्या घरामध्ये ती घ्यायची आहे आणि त्याच्या मदतीने राहिलेलं आहे ते साफ करून घ्यायचं आहे. बघा अजून थोडंफार जे काळपट दिसतंय ना ते टूथपिकनं जर असं तुम्ही टोकरलं तर आता ह्याला घासल्यामुळे हे भिजलेलं आहे बऱ्यापैकी. तर हे बघा जे चिवट अगदी बारीक ज्या ठिकाणी आपला हात जात नाही, ब्रश जात नाही, त्या ठिकाणी असं टूथपिकनं तुम्ही साफ करून घेऊ शकता. पाहू शकता असं अगदी इझिली आता हे थोडंफार राहिलेलं आहे ते सुद्धा मी काढून घेत आहे. आणि बघा अगोदर किती खराब झालेला हा मिक्सर होता तो अगदी नव्यासारखा आपला स्वच्छ झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा केव्हा रेग्युलर स्वच्छ ठेवला तर एवढा खराब होत नाही, पण चुकून कधी यामध्ये काय सांडलं गेलं आणि आपलं लक्ष नाही गेलं तर ते मग खराब होत असतं. तर ते तुम्ही भरपूर म्हणजे खूप दिवसानंतर जर तुम्ही तुमचा मिक्सर साफ करत असाल तर नक्कीच या पद्धतीने क्लीन करून बघा. किती छान असा हा स्वच्छ झालेला आहे. पाहू शकता अगोदर आणि नंतर या दोन्हीमध्ये तुम्हाला डिफरन्स दिसून येतोय. आणि ह्याची पिन सुद्धा तुम्ही अशी गोळा करून ठेवत असाल तर अशा पद्धतीने ह्याला रबर लावून सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. नंतर भेटूयात आता अजून एका अशाच नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय.